या बातमीचे प्रायोजक आहेत मनोरंजन नगरी, लहान मुलांसाठी फुल एन्जॉय पॉइंट, पत्ता होम मैदान, पासपोर्ट ऑफिस समोर, सोलापूर। प्रहारच्या कार्यकर्त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विरोधात आंदोलन केले होते। अजित पवार यांच्या बॅनरला टोमॅटो मारून निषेध केला होता। प्रहारच्या आंदोलनानंतर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते जबरदस्त आक्रमक झाले आहेत। बुधवारी दुपारी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे सलीम सय्यद आणि त्यांचे कार्यकर्ते सदर बाजार पोलीस ठाणे येथे आले आणि त्यांनी प्रहारच्या विरोधात फिर्याद दिली आहे। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रहारच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना इशारा दिला की लोकशाही मार्गाने आंदोलन करा, अन्यथा राष्ट्रवादी अजित पवारांचा पक्ष गप्प बसण्यासारखा नाही। प्रहारचे नेते सोलापुरात आले तर त्यांना सोलापुरात फिरू देणार नाही असा इशारा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या नेत्यांनी दिला। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी नगरसेवक किसन जाधव यांनी देखील प्रहारला इशारा दिला आहे। प्रहारचे नेते आणि कार्यकर्ते बालिश बुद्धीचे आहेत अशी संतप्त टीका किसन जाधव यांनी केली आहे। अजित पवार यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले ते प्रहारचे कार्यकर्ते ते काय आहेत अख्ख्या सोलापूरला माहिती आहे। त्यांना सोलापुरात फालतू म्हटले जाते, त्यामुळे अशा किरकोळ लोकांनी अजित पवारांबाबत आंदोलन करू नये असा टोला राष्ट्रवादीचे अजित पवार पक्षाचे नेते सलीम सय्यद यांनी लगावला आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।